सप्तपदी. बसा ना. माधव, अरे तू इथेस? मी तुला किती फोन केले, तू फोन पण नाही उचललेस. आणि मी शेवटी तुझ्या घरी गेले होते, तर घराला कुलूप आणि लतिका वहिनी पण नव्हत्या ना. काय झालंय माधव? काय झालंय? तुम्ही असे गप्प का आहात? जिजू, ती नाही, माधव नुकताच आलाय. आम्हीही त्याला विचारलं पण काहीच सांगत नाहीये तो. कम ऑन प्रोफेसर, कम ऑन प्लीज. अहो, तुम्ही या घरी मित्रत्वाच्या नात्याने येता. आपण इतक्या विषयांवरती चर्चाही करतो. हो, म्हणजे खरंच खूप पर्सनल नसेल तर आम्हाला सांगा काय झालंय ते. माधव, काय झालंय? तुला विचारात टाकणारी, अस्वस्थ करणारी अशी घटना असू शकते हेच मला पटत नाहीये. आहे. माझ्या जीवनात एक असं वादळ आहे, जे कधी आलं तर मी मुळासकट आले. काय? अरे पण तू आजपर्यंत काहीच बोलला नाहीस. तसा विषय कधी निघाला नाही आणि तो विषय मला कधी काढायचाही नव्हता. पण आज मी अस्वस्थ आहे, इतका डिस्टर्ब आहे की. अरे पण का? माधव, माधव प्लीज बोल, सांग ना काहीतरी. जे व्हायला नको तेच घडतंय. माझी बायको विद्या मुंबईत येत आहे. बायको? तुमचं लग्न झालंय? पण म्हणजे बायको येते म्हणजे? गावाकडनं येत आहे. आमचे तीर्थरूप घेऊन येत आहेत तिला. 1000 वेळा नाही म्हटलं असेल, पण आपले विचार, आपले अधिकार लादण्याची ह्या माणसाची वृत्ती काही जात नाही. माधव, पण आता बायको येते म्हटल्यावर स्वागताला उभा राहू की वडिलांच्या पाया पडू की मला नको असलेली व्याध माझ्यापर्यंत पोहोचवली. एकच विचार, सतत एकच विचार माझ्या मस्तकात घाण घालायचा. एकच विचार. शेकडो पत्र आली बाबांची, त्यात सतत सक्ती, विद्याला मुंबईत घेऊन जा, मुंबईत घेऊन जा. अरे का न्यायचं? मी का न्यायचं? मला तत्वता जो संबंध मान्य नाही तो मी का जपायचा? पण असं वागून चालणार आहे का? अरे त्यांना मुंबईतली काही माहिती आहे का? स्टेशनवर कोणी आणायला गेलंय? शोधत बसतील नाही तर फिरत राहतील. कंटाळून परत निघून गेले तर बेडे वाटेल मी. का ही सक्ती माझ्यावर? मी नाही दबून राहणार कोणाच्या विचारांखाली. माधव, माझ्या मते तुम्ही आता घरी जायला. एक हे बघा, तुमच्यात कितीही मतभेद असले ना तरी ते नंतरही आपल्याला सॉल्व्ह करता येतील. पण आता या क्षणी तुम्ही तुमच्या वडिलांचा, तुमच्या बायकोचा अपमान करता कामा नये. हवं तर मी येतो तुमच्यासोबत, नाहीतर मोहिनी येईल. नाही,
या ना बाबा या 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 चपला कुठे घरातच काढाय हो पायातच असू दे शहरात चालतं असं सगळं आमच्याकडे असं चालत नाही चपला काढून पायावर पाणी घेतल्याशिवाय मी घरात पाऊल ठेवत नाही बर नमस्कार करते थांब हा थांब बाबा थांब 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 अगं काय तू हा घे बरं. कर सुखी राहा शहरात राहून सुद्धा संस्कार विसरलेले नाहीस हे बरं आहे चला चला या या छान आहे हो घर माधवाचं आणि काय आहे बाबा हा. प्रोफेसर ना माझ्याकडेच घराची चावी ठेवून जातात म्हणून बरं झालं की नाही बसा ना हो, बस बस येत्या बस हे एक बरं आहे हा. वा 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 खूप दिवसापासून माझी इच्छा होती हा विद्या वहिनींना बघायची खरंय तिलाही इथे यायचंच होतं झालं पण एक आहे हा मी आता चिंतामुक्त झालो शेजार उत्तम आहे हो बाबा तुमची सतत पत्र यायची ना आम्हीच प्रोफेसरांना द्यायचो काय प्रोफेसरांना वेळ नसायचा ना सारखं कॉलेज त्यातून लिखाणाचं काम खरंय गावाकडे आम्हाला तर वेळच वेळ असतो रिकामपणात पत्र लिहायची आणि काय अरे माधवा तुम्ही कधी आला हे काय आत्ताच येतोय आयुष्यमान भवा मी चहाचं बघते हा जरा आले हा सुनबाई अगं एवढं कासावीसून काय बघतेस पाया पण नवऱ्याच्या नाही नाही असू दे असू दे अरे असू दे काय गाढवा हक्क आहे तिचा तो आणि तिला आशीर्वाद देणं हे तुझं काम आहे चला हल्ली कोण म्हणतं या चालीरीतीने नमस्कार आणि आशीर्वाद यापेक्षा मनात स्थान असणं जास्त महत्वाचं हे सगळे सोपस्कार झाले उगाचच्या फॉर्मॅलिटीज मान्य आहे पण तोंड भरून सुखी राहा म्हणालास तर काय बिघडणार आहे रे तुझं इतक्या लांबून आशेवर आली आहे पोरती मान्य आहे पण पाया वगैरे कशाला हो बरोबर आहे पुढारलेल्या मताचा ना तू बरं काय कलेक्टर वगैरे झालास की काय रे नाही मुंबईत राहायला कोंबड्यांच्या खुराड्यासारखी घरं असतात असं ऐकून होतो त्या मानानं हा तर महाल आहे प्रशस्त कॉलेजचे जे डीन आहेत त्यांची जागा आहे ओळखीची आहे म्हणून मिळाली ही जागा अरे पण एवढ्या मोठ्या वास्तूत एवढं फर्निचर अंग पसरून पडलंय एक बायको जड झाली होती तुला वा आणि हे कसले फोटो लावून ठेवलेत रे इकडे भिंतीवर देवाचा एकही फोटो नाही नाही म्हणजे बैठकीत देवांचे फोटो कमीपणा वाटतो आणि देवघर कुठे दिसत नाही ते इथे जवळच मंदिर आहे जाता येतं होतं दर्शन अरे जाता येता दर्शन घ्यायला देव म्हणजे वाणी वाटला का रे तुला आपल्या घरावर आपल्या कामावर आपल्या वास्तूवर त्याची कृपादृष्टी राहावी आपली वास्तू मंगल राहावी म्हणून घरामध्ये पूजा पाठ होणं अत्यंत आवश्यक आहे हेच आपले संस्कार आहेत घरभर फोटो लावले धूपधुपारे केले कीच देवावर श्रद्धा आहे हे सिद्ध होतं का शुद्ध मनाने नामस्मरण करण्यातही तितकाच आनंद आहे होय देशानुसार शहरानुसार माणसाचा चेहरा मोहरा बदलू शकतो मान्य आहे मला पण माणसाची निष्ठा त्याचे संस्कार आणि त्याची जीवनमूल्य बदलता कामा नये ती बदललेली नाहीये फक्त दिखावा आणि श्रद्धा इतकाच काय तो फरक आहे बाबा चहा आणलाय
चहा बिस्किट आणि पाव. पाव अर्धी मुंबई या पावावर जगते इथे. जगत असेल, पण आम्हाला हे असले विलायती प्रकार चालत नाही. दुसरी गोष्ट, आंघोळ पूजा झाल्याशिवाय मी पाणी सुद्धा पित नाही. हो का? हा सुनबाई, अहो तुमच्या घरी आलोय आपण. आमच्या स्नानाची वगैरे काय ती व्यवस्था? मी आहे ना, मी बघते. हा चला 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 बाबा, या. विद्या ये. बरा शेजार आहे रे बाबा. मला उशीर होतोय, मी निघतो. माधवच्या स्वभावाची मात्र मला खरंच कमाल वाटते हा. म्हणजे एरवी एवढा मनमोकळेपणाने गप्पा मारणारा हा स्वतःचं लग्न झालंय हे कधीच कळू दिलं नाही. संगीता, मला काय वाटतं की आपण या विषयावरती जरा नंतर बोलूया. ऍक्च्युली दी, ज्या मॅटर बद्दल आपल्याला काहीच माहित नाही ते डिस्कस करून काय उपयोग? तेच बोलते ना मी. म्हणजे संगीता, एवढी अस्वस्थ होऊ नकोस. हे बघ, मोहिनी म्हणते त्याप्रमाणे आपल्याला खरंच काहीही माहिती नाहीये. शिवाय कसं आहे की गावाकडच्या माणसांचे स्वभाव हे खूप वेगळे असतात. त्यांची जगण्याची पद्धत म्हण किंवा विचार करण्याची पद्धत म्हण ही खूप वेगळी असते आपल्यापेक्षा. शिवाय माधवच्या आयुष्यातला लग्न हा विषय खूप हळवा असू शकतो. त्यामुळे तो पटकन डिस्कशनला घेण्यात मला तरी काही पॉइंट वाटत नाही. आयुष्यावरती कथानकं लिहिता येतात, पण लिखाणाप्रमाणे आयुष्य असतंच असं नाही. तेव्हा प्लीज, हा एक मात्र नक्की, माधवने त्याच्या वडिलांचा, त्याच्या बायकोचा सन्मान हा केलाच पाहिजे. आणि तो नक्की करेल. येतो मी. मोहिनी, तुला माधवने याबाबत सांगितलं नाही का? तसा काही विषय निघालाच नाही दी आजपर्यंत. म्हणजे हे सगळं ऐकून मला पण धक्का बसलाय ग. पण मला खात्री आहे माधव अतिशय चांगल्या मनाचा, चांगल्या विचारांचा माणूस आहे. कर्तव्यात आणि तत्वात कधीच नाही चुकणार तो. हे तू अजूनही बोलतेस? ऑफकोर्स दी, माधवला मी खूप जवळून ओळखते आणि माणसांची पारख करण्यात मी चुकते असं का वाटतंय तुला? नाही, म्हणजे मी असा विचार केला होता की तो खूप टिपिकल मेंटॅलिटीचा आणि वरवरचा विचार होता दी. मोहिनी, आय मीन, स्त्री पुरुष एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा फक्त आकर्षण, आणि तेही शारीरिक, इतकंच अभिप्रेत नसतं दी. त्याला वेगळी सुद्धा काही कारणं असू शकतात. एखादा माणूस त्याच्या व्यक्तिमत्वामुळे, विचारांमुळे, बुद्धिमत्तेमुळे आपल्याला नाही आवडू शकत का? तू स्वतःच्या मनाची समजूत घालून घेतेस ना मोहिनी? नो दी, उलट मी तर खूप पुढे जाऊन विचार करतेय. एक समृद्ध, आशयगर्भ लिखाण करणाऱ्या माणसाच्या मनात इतकी अस्वस्थता होती आणि त्यामुळेच त्याचं लेखन आपल्याला स्पर्शून जातं. एक खूप आधुनिक विचार करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात पुरातन, बुरसटलेल्या विचारांची माणसं दबाव आणतायत. हे किती भयंकर आहे दी. माधव सारख्या सुशिक्षित, सुसंस्कृत, PhD झालेल्या माणसांनी त्याच्या वडिलांच्याच विचारांचा निषेध करावा. याचाच अर्थ त्याचे वडील त्याच्या आयुष्यात गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप करतायत. उलट मला शोध घ्यायला पाहिजे होता. माधवच्या लिखाणात इतकी अस्वस्थता कुठून येते? स्त्रियांच्या इमोशन्सना, मनाला इतक्या जवळून समजणाऱ्या माधवला त्याच्या बायकोचाच इतका तिरस्कार का वाटावा? माधवची बायको कशी असेल? विद्या, विलक्षण प्रतिभा असलेल्या एका बुद्धिमान लेखकाची बायको. विद्या खरंच कशी असेल ती? विद्या, तिला बघायची, भेटायची मला खूप इच्छा आहे. तुझ्या वागण्याचा, बोलण्याचा अर्थच कळत नाहीये मला. कळेल, तू पण तसा विचार कर.
असा आपल्या पुरता संकुचित विचार केला ना की निराशाच येते पदे. हो, तसंच झालंय माझं. आणि याला कारणही तूच आहेस. खरं तर तुला तुला माधवशी वागताना बोलताना पाहून माझ्याही मनात एक स्वप्न आकार घेऊ लागलं होतं. माधवसारखा हुशार बुद्धिमान मुलगा तुला जोडीदार म्हणून मिळतोय असं वाटलं की मी माझ्या मोठ्या जबाबदारीतून मुक्त होते. दी, तू असा विचारच कसा केलास? हे असं गृहीत धरणं म्हणजे कारण तू आणि माधव तसेच वागायचं आणि तुमच्यात दी, असेल. माझ्यापासून तू लपवत असशील, कदाचित नाकारतही असशील, पण मला मात्र ते जाणवलं. माझीही तीच इच्छा होती. अगं, आई बाबा गेल्यानंतर किती जपलंय मी तुला. तुला छान जोडीदार मिळावा, तुझं छान लग्न व्हावं, तुझ्या मुलांना मी बघावं आणि दी, निपुत्रिकच राहील. कदाचित आई होणं माझ्या नशिबातच लिहिलं नव्हतं. अरुण एवढे मोठे डॉक्टर, पण तेही कोणता इलाज करू शकले नाही. ही खंत मनाला दुखावणारी आहे ग. अरुणनी माझ्या अपूर्णत्वाला समजून घेतलं, पण ह्या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होतो मनाला. मी बाळ देऊ नाही शकले. मला वाटलं हे बघ दी, मी समजू शकते तुला. हरकत नाही. मित्र म्हणूनही माधव मला तितकाच जवळचा आहे.